व्हरायटी कोणती चाललं, आपल्या जमिनीत पाणी साचतं का नाही, आपली जमीन पाणी किती वेळ धरून ठेवते, आपल्या जमिनीला रिपिंग करण्याची गरज आहे का काय, या सुद्धा गोष्टी रिपिंग सुद्धा करून. काही लोक म्हणतात रिपिंग केला आम्ही प्लॉट, पण ना आमचे झाड चालू नाही राहिले. अरे झाड नाही चालणार, आधी तुझ्या मुळ्यावर डेव्हलप होतील, आणि जेव्हा नंतर दुसऱ्या वर्षापासून झाड चालू होईल ना रिपिंगच्या प्लॉट मध्ये. आता 5 गोष्टी मी तुम्हाला सांगणार आहे डाळिंबात अति महत्वाच्या. त्याचा एक क्रमाने असं प्रमाण लावलेलं आहे. पहिली तुमची जमीन आहे, ही जमिनीची तुम्ही पाहणी करा. आपली जमीन कोणत्या मापाची आहे आपल्या जमिनीत. मित्रांनो नमस्कार, मी दीपक ठुबे, खेडगाव, तालुका दिंडोरी, जिल्हा नाशिक. मित्रांनो बऱ्याच लोकांचे आता फोन येत आहे की मृगभार धरलाय, आमच्या कळ्या गाळत आहे, नर सेटिंग जास्त झालं, मादी सेटिंग कमी झालं. या विषयावर आपण आज सविस्तर चर्चा करणार आहे की तुम्ही विसावा काळात काय केलं पाहिजे, काय कामं आपण विसावा काळात केले पाहिजे. आता बऱ्याचशा लोकांचे बाग खाली झाल्यावर डोक्याला ताण घेते, नाही विषय सोडून द्या त्या का आपण विसावा काळात काय कामं केले पाहिजे, कसं काम केलं पाहिजे. आपण सुरुवातीपासून सुरुवात करू. म्हणजे आता खूप लोकांचे फोन येतात, मला डाळिंब लावायचंय सर, की कसं लावू, कोणत्या काळात लावू, कोणत्या वेळेत लावू, कसं लावू. पहिले तुम्ही काही गोष्टी, एखाद्याचा लय भारी व्हिडिओ आला म्हणजे डाळिंबाच्या रास दाखवल्या, 27 लाख झाले, 28 लाख झाले, हे बघून फक्त तुम्ही डाळिंबाकडे वळू नका. डाळिंब लावणं म्हणजे तेवढा डोक्याला हेडेक करून घेणं हा सुद्धा एक पार्ट आहे. कारण खूप पैसे कमावणारे लोक आहे डाळिंबामध्ये, आणि पार भिकारी झालेले लोक आहे, म्हणजे ज्यांना पार बाग पाडावा लागला शेवटी, त्याचं सरपण विकून काही लोकांचे पैसे उधारे भरावे लागल्या, असे सुद्धा शेतकरी आहेत डाळिंबामध्ये. खूप काम करावं लागतं, खूप काही गोष्टी याच्यामध्ये शिकाव्या लागतात. दरवर्षी नवीन अडचणी. आता या वर्षी आपली बॉइलिंगची अडचण, कालचा माझा व्हिडिओ तुम्ही बघितला असेल, त्या बॉइलिंगने किती मोठी समस्या उभी केली अचानक या पावसाने. काय नेमकं याला अडचण काय, लोक बुरशीनाशकच मारतायत. तो एक जीवाणू आहे, त्या आर्विनिया कोरोटोवेरा असा एक जीवाणू आहे. तो जीवाणू संधी साधू जीवाणू आहे. तो जेव्हा फळाची साल अति नरम होते, अति मऊ फळ असतं, त्यावेळेला तो जीवाणू त्या फळावर अटॅक करतो, तिथून एंटर करतो, फळाच्या मधल्या गाभ्यातलं पाणी तयार करतो. आणि जर आपल्याला फळ ओळखायचं असलं जीवाणूचा अटॅक झालेला, तर फळ नरम होतं, कापसासारखं असं स्पंज सारखं नरम वाटतं फळ, फळाचा रंग थोडा चेंज होतो. आणि वरच्या लेवलला तुमचे जर फळ असे दिसत असतील तर तो आर्विनिया कोर्टेवरा या जीवाणूचा अटॅक आहे, हे लक्षात घ्यायचं. आणि त्याच्यातून ते गळणारं पाणी, त्या पाण्याचा जर वास खूप घाण येत असेल तर मग हा जीवाणूचा अटॅक आहे, लक्षात घ्यायचं. आणि खाली तुमच्या पाणी, पावसाचं पाणी जर पडतं आणि जमिनीतून उडून काही फायटोप्थोरा सारख्या बुरशा जेव्हा खालच्या फळांना तुमच्या बॉइलिंग दिसत असेल तर ते समजून घ्यायचं बुरशीचा अटॅक आहे. आपण बसलो बुरशीनाशक मारीत, तिथे जीवाणूनाशकांची गरज आहे. म्हणून मी कालच्या त्या व्हिडिओमध्ये सांगितलं, बऱ्याच जणांनी तुम्ही म्हणता ऑइल गार्डचं नाव का घेतात, तर जीवाणूनाशक म्हणून त्याचं काम चांगलं आहे, म्हणजे घातक जीवाणूंसाठी ते चांगलं काम करतंय. त्याचं बऱ्याच जणांनी सांगितलं की कशापासून बनवलेलं आहे, काम कसं करतं, त्याचा फार मोठा व्हिडिओ तयार होईल ते जर सांगत बसायला. ते हा एक मीडिया आहे, कॅन्सरला औषधाला जो वापरला जातो जो मीडिया, त्या मीडियाचा वापर याच्यामध्ये केलेला आहे. हा एक थोडक्यात सांगायचं म्हणजे त्या तिथं जाऊन फक्त ते त्या तेलकट जो जीवाणू आहे, झंतोमोनस ऑक्झिनोपोडस पुनिके, पीव्ही पुनिके, हा जो जीवाणू आहे, त्या जीवाणूवर जे तेलकटचं आवरण आहे त्या तेल फक्त नष्ट करतो, जीवाणू ऑटोमॅटिक मरून जातो. हे त्या ऑइल गार्ड औषधाचं काम आहे. ते ऑइल गार्ड तिथं मारा, तुम्हाला बॉइलिंग थांबलेली दिसल. वरच्या फळांवर जर बॉइलिंग जास्त असेल किंवा जास्त अति अटॅक असेल, जेव्हा बुरशीचा अटॅक होतो तेव्हा कमी फळं झाडावर बाधित होतात, पण जेव्हा जीवाणूचा अटॅक होतो, हा अटॅक फार घातक राहतो. राहिला पार्ट आता हा बॉइलिंगचा विषय आपण इथं कव्हर झालेला आहे. आता दुसरा विषय लागवड करणे. मित्रांनो, तुम्ही एखाद्याचं बघून ही व्हरायटी त्याच्याकडले भारी झाली म्हणून माझ्या बागेतच होईल, किंवा तिला किती महिने वेळ आहे, तुझी जमीन काळी आहे का, तुझी जमीन लाल आहे का, तुझी जमीन चुनखडी आहे का, हे बघून तिथं आपल्याला कोणती व्हरायटी निवडायची हा विचार आपण केला पाहिजे. नुसतं फिरायचं म्हणून फिरायचं. आणि कधी बागेत जातो आपण, लोकांच्या जा बाग पीक केला असला का तेव्हा, म्हणजे
तेव्हाच आपल्याला लय भारी दिसतं. अरे पण त्यांनी त्या बाग पिकवायला कष्ट किती घेतले, कशी घेतली, त्याची जमीन बघ, त्यांनी ड्रिप कोणतं केलेलं आहे, त्याची माती कोणत्या प्रकारची, त्याचं पाणी कोणत्या प्रकारचं आहे, पाणी देतो कसं, त्याचं व्यवस्थापन आपण जाऊन बघितलं पाहिजे. मग तुम्ही डाळिंब लावायचा निर्णय घ्या. आता 5 गोष्टी मी तुम्हाला सांगणार आहे डाळिंबात अति महत्वाच्या. त्याचा एक क्रमाने असं प्रमाण लावलेलं आहे. पहिली तुमची जमीन आहे, ही जमिनीचे तुम्ही पाणी करा. आपली जमीन कोणत्या मापाची आहे, आपल्या जमिनीत व्हरायटी कोणती चाललं, आपल्या जमिनीत पाणी साचतं का नाही, आपली जमीन पाणी किती वेळ धरून ठेवते, आपल्या जमिनीला रिपिंग करण्याची गरज आहे का काय, या सुद्धा गोष्टी रिपिंग सुद्धा करून. काही लोक म्हणतात रिपिंग केला आम्ही प्लॉट पण ना आमचे झाड चालू नाही राहिले. अरे झाड नाही चालणार, आधी तुझ्या मुळ्यावर डेव्हलप होतील आणि जेव्हा नंतर दुसऱ्या वर्षापासून झाड चालू होईल ना रिपिंगच्या प्लॉटमध्ये, ते आपल्यातून राहील. बऱ्याच लोकांनी रिपिंगच्या बागा प्लॉटमध्ये डाळिंबाची लागवड केलेली आहे. झाड आधी वरती वाढलेलं कमी दिसतं, पण खाली मुळ्या जर उकरून बघितल्या तर फार लांब मुळ्या गेलेल्या आहेत त्याच्या. हा जमिनीचा पहिला मुद्दा लक्षात घ्या. दुसरी गोष्ट अंतर. आपल्या बागेत आपण अंतर किती ठेवतोय, कारण तुमच्या बागेत हवा खेळती असली, सूर्यप्रकाश तुमच्या बागेत व्यवस्थित आला, प्रत्येक पानावर, प्रत्येक काडीवर, प्रत्येक गोष्टीला तुमच्या सूर्यप्रकाश, तुमच्या जमिनीला सुद्धा सूर्यप्रकाश भरपूर भेटला पाहिजे. अंतराचाही फार मोठा इश्यू इथे येतोय. काही 12x8 वर लागवड करताय, काही 12x7 वर करताय, 13x वर सुद्धा काही लोक करताय. तुमचे जर फवारणी व्यवस्थापन व्यवस्थित असलं तर तुमच्या बागेत हवा जर खेळती असली तर तुमच्या बागेत तेल्यासारखे रोग, फिजोरियम सारख्या बुरशा, हा सूर्यप्रकाश तुमच्या जमिनीवर जर पोहोचत राहिल्या तर फायटोप्थोरा सारख्या बुरशा, फिजोरियम सारख्या बुरशा ऑटोमॅटिक कंट्रोल येत्या. जगातला सगळ्यात मोठा फायदा हा सूर्यप्रकाशाचा आहे. सगळ्यात मोठा बुरशीनाशक आणि जंतुनाशक असेल तर सूर्यप्रकाश आहे. तुमचा जर सूर्यप्रकाश तिथं जास्त पोहोचल तुमच्या झाडाच्या आतमध्ये, तिथं तुम्हाला बरेचसे रोग, बरेचशे बुरशा, बरेचसे किड हे कमी झालेले पाहायला मिळतील. ही गोष्ट प्रामुख्याने लक्षात घ्या मित्रांनो. याच्यानंतर आपलं पाणी. आपलं पाणी कसं देतोय आपण, आपलं पाणी कोणतं आहे, आपल्या पाण्याची गुणवत्ता कशी आहे, याच्यावर सुद्धा आपल्याला या गोष्टी ठरवायच्या आहे. पहिली गोष्ट जमीन, दुसरी गोष्ट तुमचं अंतर, तिसरी गोष्ट तुमचं पाणी, चौथी गोष्ट खते आणि मग तुमच्या फवारणी आहे लास्टला. तुम्ही आधी विचार काय करता, फवारणी. महत्वाची गोष्ट तुमची जमीन पासून सुरुवात करा. तुमच्या बाकीचे व्यवस्थापन आहे, त्याच्यात पाणी आलं, ड्रिप आलं, कसं करायचं, कोणतं करायचं, ह्या गोष्टी तपासा. आणि मग तुम्ही तुमचा पुढचा विचार, तुम्ही डायरेक्ट मला तर फोन येतात फवारणीचं, काय फवारणी घेऊ आज, आम्ही 4 दिवसानं काय घेऊ. तुझं आधीचं नियोजन कसं आहे भाऊ, तू रेस्टिंग पिरियड मध्ये बागाला काय केलं, रेस्टिंग पिरियड मध्ये तू शेणखत घातलं का, रेस्टिंग पिरियड मध्ये तू त्याला व्यवस्थित अन्नद्रव्य व्यवस्थापन ठेवलं का, परत तू फवारण्या केल्या का. गर्भधारणेसाठी ज्या फवारण्या आपण म्हणतोय, आता मी काल परवाच्या एका फवारणीमध्ये अॅमिकस ॲग्री सर्व्हिसेसचं हे डायसल्फास म्हणून एक औषध आहे, नवीन औषध आलेलं आहे. फॉस्फेट त्याच्यामध्ये फॉस्फरस 22% आणि कॅल्शियम 4 ते 6%. ते औषध आपल्याला धरण्यासाठी फार चांगलं काम करणार आहे. उपलब्ध फॉस्फरस डायरेक्ट 22% असल्यामुळे ते मारल्यानंतर तुमचे पानं मजबूत होतील. आता तुमची बाग खाली झालेली आहे, तर आता खाली झालेल्या बागेला तुम्ही खत व्यवस्थापन करा. 1261 सारखे खत त्याला द्या. त्याचं थोडंसं पानाचं सिस्टम असं आहे, पान का गळत नाही. बरेच लोक म्हणतात आमच्या पानं गळती नाही. अरे त्या पानाचं आयुष्यच पूर्ण झालेलं नाही. त्या पानांना पाहिजे तेवढं अन्नद्रव्य झाडाला दिलंच नाही त्या पानाने अजून, पण त्याचं काम संपलं नाही. एखादा म्हातारा माणूस कसं अजून ते म्हणतं माझं पोराचं लग्न होऊ दे, माझ्या नाताचं होऊ दे, पंताचं होऊ दे, असं म्हणून ते म्हातारा माणूस तग धरून राहताना तसं ते पान तग धरून राहिलेलं असतं. आणि ते पान तेव्हाच गळतं जेव्हा त्याचं काम संपतं. मग दोनदा इथरेल मारलं, पान गळालं नाही. परत दुसरी अडचण काय चालू होती तुमची, फुली ड्रॅपिंग होत आहे, नरच फुलं निघताय, मृगबार धरायचा आहे, काय करावं. आधी तुम्ही केलेलं व्यवस्थापन, जसं ऑक्टोबर छाटणीमध्ये आपले द्राक्षाचे घड जिरतात, काय कारण असतं का, एप्रिलमध्ये केलेलं काम सगळं त्याच्यावर अवलंबून राहतं. एप्रिलमध्ये जर तुम्ही तुमचं काम चोख केलं नाही, त्याला मायक्रोन्यूट्रनची फवारणी गेली नाही, सल्फेट फॉर्म मधले काही मायक्रोन्यूट्रन आहे त्याच्या फवारणी आहे, काही चिलिटेड फॉर्म मध्ये मायक्रोन्यूट्रन आहे त्याच्या फवारणी आहे, खालून त्याला तुमचं सीव्हीड आहे, फुलविक आहे, अॅम्युनो आहे. माझं तर मग आता रेस्टिंग पिरियड मध्ये स्टिम्प्लेक्स सारखे औषध येतात, 2 ते 3 फवारण्या आपण दिल्या पाहिजे. आणि खालून गोल्डस्टार सारखे हे आपलं सीव्हीड आहे, त्याच्या आपण 2 ते 3 2 ऍप्लिकेशन तरी आपण रेस्टिंग पिरियड मध्ये केले पाहिजे. त्याचा फायदा आपल्याला 100% आपल्या गर्भधारणेवर होईल. 3 फवारण्या तुम्ही स्टिम्प्लेक्सच्या करा,
100% तुम्हाला तिथं गर्भधारणा, पान मजबूती आणि पान अन्न फास्ट तयार करेल. आता इथून पुढे पाऊस थोडा कमी कमी परत जाईल, तेव्हा आता आपल्या बागांनी वजन कमी दिलं यावर्षीचं. कारण काय, खूप दिवस राहिलेलं ढगाळ हवामान, इथं आला रोल परत सूर्यप्रकाशाचा. म्हणजे सूर्यप्रकाश कमी असल्यानंतर वजनाला किती मोठा फरक पडतो ही गोष्ट लक्षात ठेवा. जो बाग 15 टन निघायचा ना, तो 10 टन निघालेला आहे. एकदम ही बारकाईने गोष्ट लक्षात ठेवा. याचं कारण काय, सूर्यप्रकाश कमी भेटला मागच्या पिरियडमध्ये फुगवण्याच्या काळात बागांना, त्याच्यामुळं आपल्याला तिथे ही गोष्ट जाणवली. मित्रांनो, आता मृगबहाराचं प्लॅनिंग आपल्याला करायचंय. रेस्टिंग पिरियड झालं, तुमची बाग कोणती लावायची, यांनी लावली म्हणून मीच तीच व्हरायटी लावायची हे करू नका. व्यवस्थित चांगल्या मार्गदर्शन घ्या. आपण पेड कन्सल्टिंग चालू केलेली आहे, ऑनलाईन कन्सल्टिंग चालू केलेली आहे. कारण प्रत्येक शेतकऱ्याच्या बांधावर जायला मला शक्य नाही, आपण एकदा त्याच्याकडे व्हिजिट देऊच. पण ह्या कन्सल्टिंगमध्ये आपल्याला ऑनलाईन मार्गदर्शन करायचं आहे, व्हिडिओ मार्फत, फोटो मार्फत. पण एकदा त्या प्लॉटला आपल्याला व्हिजिट देणं गरजेचं राहील, कारण आपल्याला जमीन बघायची आहे, त्याचं बाकीचं नियोजन बघायचं आहे, फायनान्शियल कंडिशन बघायची आहे. कारण लोक काय करतात, कन्सल्टिंग देऊन बसत्या आणि नंतर आपण जे सांगितलेले खतं, जे औषधं, फवारणे, टायमिंग आहे, त्या टायमिंग ते करते नाही, त्यांना फायनान्शियल अडचण येते. ते म्हणतात आमच्याकडे आता पैशाची अडचण आहे, काय करावं सर. जर तुमची तशी कंडिशननी काम करायची तयारी असेल तरच या गोष्टी करा. तुम्ही डॉक्टर लावा. डॉक्टर त्याच्या परीने, प्रत्येक डॉक्टर हा 10 ठिकाणी फिरतो, हुशारच राहतो. पण तुम्ही जर त्याने सांगितलेलं काम वेळेवर केलं नाही तर त्याचा सुद्धा करिअर खराब व्हायचे विषय राहतो. तर त्या माणसाला सुद्धा तुम्ही त्याने सांगितलेले पूर्ण काम करा. ठीक आहे ना, त्याला हे सांगा का बाबा याला आहार काय घेऊ, किंवा एक फार मागे, किंवा हे संजीवक मला नाही परवडणार असं म्हणा. पण सांगितलेल्या वेळी सगळ्या गोष्टी करा. याच्यामुळे बॉइलिंगचे प्रॉब्लेम जे आता येत आहे ना, तुम्ही फळ हे नाजूक अवस्था कधी असते माहिती का, जेव्हा आपल्या लाल कलर मधून म्हणजे जांभळ्या कलर मधून ते हिरव्याकडे जेव्हा जात राहतं ना, तेव्हा तुमचे जे औषधं लोड होतील बागेमध्ये, ज्या गोष्टी सगळ्या तुमच्या क्लिअर राहतील, त्याच वेळेस तुमच्या बागेमध्ये बाकीचे पुढचे आजार येणार नाही. तेलकट झालं, तुमचं फायटोप्थोरा झालं, तुमचा हा नवीन आता जेवण आपल्याला विषय आलाय आर्निविया कोर्टेवरा, याच्या नाव अवघड आहे थोडं, पण अजून ह्या जेवणाचं नाव कोणी घेतलंय नसेल माझ्या मते एखाद्या व्हिडिओमध्ये, मला तर आढळलंच नाही की हा असं पण असू शकतं डाळिंबावर. आता जो अचानक पटकारा होतोय, डायरेक्ट बॉइलिंग होतोय, लोकांनी याच्यावर कामच केलेलं नाही. याला तुम्हाला तुमचं कोनिका सुद्धा चालेल याच्यावर, ऑइल गार्डचं आहेच, पण क्वासोकोमायसिन झालं, परत तुमचं स्ट्रेप्टोसायक्लिन झालं, बोर्ड मारणं शक्य नाही आता. नॅनो बोर्ड सारखे औषधं, ॲमिकस ॲग्रीचं नॅनो बोर्ड आहे, त्या नॅनो बोर्डने सुद्धा चांगले रिझल्ट इथं आपल्याला बघायला मिळतील. मित्रांनो, मृगबहार धरायचं आहे तुम्हाला, त्याच्या आत हे सगळं आता धरलंय, पण याच्या आत हे प्लॅनिंग तुम्ही केलंय का? आपण जो डाळिंबाचा बाग लावतोय किंवा जो बहार धरतोय त्याचं प्लॅनिंग आपल्याला 2 ते 3 महिन्यातच करायचं असतं. नंतर तुमची कळी सेटिंगला, तुमच्या मादी कळीला अडचण येत नाही. त्याच्यानंतर तुमचे फुलं निघाल्यानंतर तुम्हाला फळाला मजबूती आणायची, फळ फुगवायचं, शेवटचं प्लॅनिंग डोक्यात ठेवा. आता ही तुमच्या बागेत मधमाशी आली पाहिजे. मधमाशीसाठी काही प्रोडक्ट पण आहे, त्याचा वापर करा, किंवा मधमाशीच्या पेट्या आणून ठेवा. मधमाशी आकर्षित कशी झाली पाहिजे, मधमाशीला आपल्याला कोणते कीटकनाशक नाही मारायचे, कोणते मारायचे, याचा पण माहिती घेत जा. वेळोवेळी फोन करीत जा, काय हरकत नाही. मधमाशीने काय फायदा होतो, आपल्या बागेत जे फुले, त्या फुलाचे मधले जेवढे हे आपले पुंकेसर म्हणतो आपण त्याला, ते मधमाशी जेवढे पुंकेसरवर जेवढ्या वेळा तुमच्या बागेत ती मधमाशी फिरल, तेवढे जास्त दाणे त्या फळामध्ये तयार होत्या. त्या फळाचा आकार नंतर वेडावाकडा होत नाही, फळाचा आकार गोलाकार राहतो मस्तपैकी. याचं कारण 70 ते 80% काम मधमाशीचं आहे. मधमाशी ही काम कसं करते, मधमाशी ही दिवसातून आपल्या एरियामध्ये कमीत कमी 4 ते 5 किलोमीटर एरियामध्ये फिरते आणि 4 ते 5 किलोमीटर एरियामध्ये ती परागीभवन करते. मधमाशीचा फार महत्वाचा रोल आहे या डाळिंबामध्ये. मधमाशीला आपल्याला जगवायचं. शेवग्याचे झाडं प्रत्येकाने 2-2, 3-3 बागेमध्ये लावा, कारण शेवग्याला 12 महिने फुलं राहतात आणि मधमाशीला सवय राहते मग 12 महिने तिथं जायची. तिला माहिती इथं फुलं आहे म्हणजे ती गॅरंटेड येते. या मधमाशीला जर जवळ फुलं नाही भेटली, मधमाशी 40-40 किलोमीटरवर सुद्धा जाते. फक्त रात्रीचे ती प्रवास करत नाही. दिवसा सकाळी 9 वाजता मधमाशी तिच्या पोळ्यामधून बाहेर निघते आणि संध्याकाळी 6च्या आत सूर्यप्रकाशावर चालतं मधमाशीचं सगळं सिस्टम, सूर्यप्रकाशावर चालतं. फार भयानक आहे. याच्यावर एक व्हिडिओ जर बनवायला गेलो ना आपण,
कमीत कमी 3 ते 4 तास नुसतं मधमाशीवर बोलू शकतो. एवढी माहिती मधमाशीची खतरनाक आहे. मधमाशीवर प्रेम करा, 100% तुमची डाळिंब शेती फार उत्तम राहणार आहे. अजून आपल्याला आता थोडं खच्चीकरण लोकांचं काय झालंय माहिती का, याला डाळिंबाला रेट नाही, हे डाळिंब वाढलं. डाळिंब वाढलं नाही, तुम्ही प्रत घसरवली, तुमची प्रत घसरली म्हणून तुमची रेट घसरली. डाळिंब तुम्हाला परदेशात न्यायचंय, पाठवायचंय, ही गोष्ट लक्षात ठेवा. खूप थोडे शेतकरी, एकदम 1-2% डाळिंब एक्सपोर्ट होते. डाळिंब काही देशांना माहीतच नाही. म्हणजे डाळिंब जर आपण बाहेर परदेशात आपल्या दुसऱ्या देशात नेला, आता बाहेरच्याच देशातला व्हिडिओ चालू, बघा ते ग्रेडिंग, बघा ते काम, बघा ते फळ, बघा ती क्वालिटी. एक्सपोर्टचं काम जर आपण केलं ना, तर एकदम 100% आपल्या डाळिंबासारखी चव ही दुसऱ्या बाहेरच्या देशातल्या डाळिंबाला नाही, किंवा बाहेरच्या राज्यातल्या सुद्धा नाही. महाराष्ट्रातल्या डाळिंबाची प्रतवारी, इटिंग क्वालिटी, केपिंग क्वालिटी एकच नंबर आहे. मित्रांनो, गांडुळाचं व्यवस्थापन सुद्धा आपल्याला फार महत्वाचं राहणार आहे. गांडूळ हे जमिनीमध्ये तुमचं झाडाला श्वास घेण्यासाठी हे नांगरट करत राहतं, एक प्रकारची. खाली जा वर ये, खाली रात्रंदिवस ते काम करत राहतं, विसावा घेत नाही. सच्छिद्रता बनवतो जमिनीला. जमिनीमध्ये उपयुक्त जे खातं, जी माती खातं ती, आणि माती जी विष्ठा टाकते ती इतकी उपयुक्त माती झाडाला असते. गांडुळांचं सुद्धा व्यवस्थापन आपण जमिनीमध्ये केलं पाहिजे. जेवढं आपण ऑर्गॅनिककडे जाऊ, जेवढं आपण ऑर्गॅनिक, तुमचं तण जास्त वाढून देऊ नका या काळात. तण कापून, विसाव्या काळात तण कापून आणि जमिनीवर आच्छादन करा. तेवढं थोडंसं सेंद्रिय कर्ब तयार होईल. त्यानं केलं म्हणून मी केलं असं नका करू. तुमच्या बागेत प्रयोग तुम्हीच करा, मग तुम्ही लोकांच्या बागेत जाऊन तुमच्या बागेत तसा प्रयोग करून बघा, तुमच्याकडे सक्सेस होतोय का, तर तुम्ही तसं करा. आज मी एखाद्या औषधाची किंवा स्पेसिफिक रोगाची माहिती द्यायला हा व्हिडिओ बनवतच नाही. जे नवीन शेतकरी याच्यामध्ये येत आहे त्यांच्यासाठी हा थोडासा माहितीपर व्हिडिओ राहील. का तुम्ही अंतराचा विचार करा, 4 ठिकाणी बघा, या अंतरात कसं काम चालतं, त्या अंतरात कसं काम चालतं. बरेचसे चांगले शेतकरी या क्षेत्रामध्ये आहेत, त्यांचं तुम्ही मार्गदर्शन घ्या. नुसतं कन्सल्टंट ठेवून उपयोग नाही. तो सांगेल मग तेच मी करतो असं नाही. थोडस बाहेरही फिरा, आपले काही ज्ञान त्या माणसाला सांगा का मला अशा फायदा झाला. आता ज्यावेळेस ऑइल गार्ड आलं त्यावेळेस आम्ही त्याच्या ट्रायल्स घेतल्या ना, कोणत्या टायमाला मारल्यानंतर कसे रिझल्ट येत्या हे आम्ही ट्रायल घेऊनच बघितलं. कोणत्या रात्रीच्या वेळे मारलं का, कोणतं स्टिकर घेऊन मारलं चांगले रिझल्ट आले, या गोष्टी. त्याच्या आधी काय नको, नंतर काय नको, या गोष्टी सुद्धा याचा अभ्यास केला. आपल्याला आता मृगबहाराचं नियोजन एकदम परफेक्ट करायचंय. ज्यांना कोणाला प्लॉट रजिस्टर करायचे असतील त्यांनी व्हॉट्सअपवर संपर्क साधा, रजिस्टर केला जाईल. आता आपला सूर्यप्रकाशाचा विषय संपला, तण नियंत्रणाचा विषय संपला. ज्याच्या त्याच्या वैयक्तिक याच्यावर तण नियंत्रण आपण कसं करायचं, आपण आपली मुळी डिस्टर्ब करायची नाही. आता तुमच्या कळी सेटिंग मध्ये मुळी तुमची डिस्टर्ब करायची नाही. नंतर तुमची पूर्ण सेटिंग झाली, लिंबू आकाराचं फळ आलं, त्यावेळेला तुम्ही तिथं नियंत्रण करू शकता तणाचं, एकदा सेटिंग पूर्ण झाल्यानंतर. याच्यानंतर तुम्हाला निमॅटोड्सचा खूप मोठं लक्ष द्यायचं. निमॅटोड्स हा आपल्या बागेमध्ये निमॅटोडमुळे सगळे रोग येणार. एकमेव जड म्हणजे तुमच्या मुळावरच प्रॉब्लेम. निमॅटोड तिथं जखम करतो, तिथून तुमची फिजिओरियम आत जाते. ती फिजिओरियम तुमच्या पाणी नेणाऱ्या अन्ननलिका कमजोर करते, त्याच्यामुळे झाड अशक्त होतं. अशक्त झाल्यानंतर त्याल्यासारखे, फायटोप्थोरासारखे अशा असंख्य रोग, असंख्य किडी या तुमच्या बागेत अटॅक करतात. त्याच्यामुळे या फार बारकाईने गोष्टी या लक्षात घ्या. मित्रांनो, सुडोमोनासचा वापर बऱ्याचशा लोकांचे थोडेसे गैरसमज झालेले, पण ते चुकीचे झाले. की सुडोमोनास मारल्यानंतर 15 दिवसात आपल्याकडे त्याला येतो, त्याला मी समर्थन करत नाही. कारण सुडोमोनास फ्लोरोसन्स आणि सुडोमोनास सिरिंजी अशा 2 स्पेसिस आहे. या 2 स्पेसिस अशा आहे का एकाच घरातले 2 भाऊ, एक भाऊ आपला शत्रू आहे, एक भाऊ आपला मित्र आहे. एकदम त्या प्रकाश मराठे सरांनी जे सांगितलंय ना ते बरोबर सांगितलंय. सुडोमोनास नित्याला आला. सुडोमोनास फ्लोरोसन्स आणि सुडोमोनास सिरिंजी हा 2 प्रकारचा विषय आहे. इथं आपल्याकडे वापरलं जातं सुडोमोनास फ्लोरोसन्स. पण काही भंगार कंपन्या काय करताय, सुडोमोनास सिरिंजी आहे का सुडोमोनास फ्लोरोसन्सची स्पेसिस आहे आपण आपल्या याच्यात तयार करतोय आपल्या लॅबमध्ये किंवा आपल्या कंपनीमध्ये, हे ते बघत नाही. काही खूप चांगल्या कंपन्या याच्यामध्ये खूप बोटावर मारणार आहे, बाकी पाणी तयार करता आणि विकित्या, त्याच्यामुळे हे प्रॉब्लेम उद्भवतात. सुडोमोनास सिरिंजीने उद्भवणारा आजार हा 100% त्याल्यासारखा दिसतो. त्याचा फक्त दाग तेलकट राहत नाही, आवरण तेलकट राहत नाही, पण त्याचा दिसतो तो आजार तेलकट सारखाच.
मग सुडोमोनास सिरेंजचा वापर आपण करतोय का, आपण कोणत्या कंपनीची बॉटल घेतोय, त्याला लायसन आहे का, बिगर लायसनचे प्रोडक्ट 70-80% 90% प्रोडक्ट हे बॅक्टेरिया बुरशाचे बिगर लायसनचे. आणि लायसनिंग मध्ये फार मोजक्या 2-3 कंपन्या आहे, त्यांचं काम चांगलं आहे. त्या कंपन्यांचे नाव मी सांगेल तुम्ही पर्सनली, कारण कंपन्यांचे नाव घेणं बरोबर नाही राहत. लोक लगेच अनर्थ करून घेतात किंवा व्हिडिओ बनवतोय म्हणजे काहीतरी जाहिरात करतोय. तसं नाही, आपण आपलं काम आहे शेतकऱ्यांना चांगली माहिती देणं. म्हणून हा सुडोमोनासचा वापर तुम्ही बागेत करा. चांगल्या क्वालिटीचा वापरा, चांगल्या कंपनीचा वापरा. तिथं तुम्हाला तुमचा तेलकटचा प्रॉब्लेम कमीच येईल. बॉइलिंगची समस्या आता झाली. आता इथून पुढं आपल्याकडे अमावस्या येते. अमावस्याचा मोठा विषय आपल्याला असा राहतो की अमावस्या जेव्हा जवळजवळ येते ना, तेव्हा आपल्या बागेतले रोग वाढत चालत्या. माग 5-6 दिवसापूर्वीच एका व्हिडिओ अशाच ठिकाणी बसून बनवला तुम्ही, का अमावस्या जशी जशी जवळ येईल तसतशी तुमच्या बागेतले आजार वाढतील. तेलकट वाढल, बॉइलिंग वाढल, तुमचा फायटोप्थोरा वाढल, तुमची फिजुरियम वाढल. तुमच्या जेव्हा जुन्या लोकांनी एक म्हणून करून ठेवलेली अमावस्येला भूत येतात, बरोबर. म्हणजे याचा अर्थ अमावस्याला हे हानिकारक बुरशा, हानिकारक कीटक, हानिकारक जीवाणू हे जास्त अटॅक करतात. आता जास्तीत जास्त पतंग फिरायला चालू होतील, दिसतील तुम्हाला. ते पतंग अमावस्याच्या रात्री, आदल्या रात्री, दुसऱ्या रात्री जेव्हा काळोखाची रात्र राहते त्याच वेळेला हे पतंग अंडी घालतात आणि नंतर त्याच्यातून आळ्या बाहेर येतात. थ्रिप्स अंडे घालतात, त्याच्यानंतर त्याच्यातून थ्रिप्स बाहेर येतात आणि आपल्या पिकावर अटॅक करतात. म्हणून अमावस्याचं ही म्हण आपल्या पूर्वजांनी लावून ठेवली की अमावस्याला भूत निघतात. हे भूत म्हणजे हे हानिकारक जीवाणू, हानिकारक बुरशा. आता तुमच्या बागेमध्ये तेलकट वाढत जाणार आहे, बॉइलिंग वाढत जाणार आहे, हे मी मागच्याच व्हिडिओमध्ये सांगितलं होतं. म्हणून बॉइलिंगचं प्रमाण मला खूप दिवसातले 5-6 फोन बॉइलिंगचेच असतात, 5-6 फोन तेलकटचे असतात. म्हणून आपल्या बागेत पहिला निमेटोड कंट्रोल करा, म्हणजे बाकीचे प्रॉब्लेम तुम्हाला उद्भवणार नाही. फक्त हे बॉइलिंग आता येतंय याचं कारण फक्त तुमच्या आधीचे स्प्रे, आधीचं नियोजन आहे. हे सगळं फक्त संजीवक आणि पोषक मारीत बसू नका. आपल्याला अशा औषधं लोड करायचे, ॲमिस्टार टॉप सारखं, कॅब्रिटॉप सारखं, नेटिव्ह सारखे, एलिट सारखे, तुमचा प्रोफाइट सारखे अशा औषधं लोड करून आपल्याला आपली बाग आतापासूनच निरोगी करून ठेवायची, म्हणजे तुमचं पुढं प्रॉब्लेम कमी होईल. मित्रांनो, व्हिडिओ कसा वाटला? चांगला वाटला असेल तर 100% चांगली कमेंट करा, वाईट वाटला असेल तर 100% वाईट कमेंट करा आणि फॉलो करा, सबस्क्राईब करा युट्यूबला. आपला युट्यूबला सुद्धा आता नवीनच चॅनल चालू झाला आहे, त्याला 15-1 दिवस झाले, पण चांगली रिस्पॉन्स युट्यूबला सुद्धा मिळतोय. फक्त विषय हा आहे का हिंदीमध्ये व्हिडिओ बनवणं अशक्य आहे, कारण एवढं बोलायला हिंदीमध्ये आपल्याला तेवढं प्रॅक्टिस नाही. तशी हळूहळू करू, पण प्रॅक्टिसपेक्षा कर्नाटकचे लोक म्हणतात आम्हाला तुमचे व्हिडिओ कळती नाही, राजस्थानचे लोक म्हणतात आम्हाला तुमचे व्हिडिओ थोडे थोडे बघून कळतात, पण मग पूर्ण कळत नाही, किंवा काही लोकांना मराठी कळती बघ तिकडं. मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, शेअर करा, फॉलो करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.